घेतली, बीड आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या संदर्भात भेटणार काय? ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह युनियन, त्याच्याच बरोबर जिजाऊ, त्या परळीची एक बँक आहे, राजस्थानी मल्टीस्टेट आणि इतर काही जिजाऊ, इतर मल्टीस्टेट, या सर्व मल्टीस्टेटमधून 16 लाख सभासद हे मराठवाड्यातले आहेत। एकट्या बीड जिल्ह्यातले 1.25 लाख आहेत। जामखेड या गावी एक शाखा होती जामखेड, तिथले सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सभासद आहेत ज्यांचे पैसे बुडालेले आहेत। हे पैसे बुडालेले जे आहेत याच्यामधला मार्ग काढला पाहिजे, केंद्र सरकारशी बोललं पाहिजे आणि एक बैठक इथे लावली गेली पाहिजे। यासाठी ही मागणी घेऊन मी तिथे आलोय। जवळपास 26 लोकांचा आत्महत्या या प्रकरणामध्ये झालेल्या आहेत। बीडमधला एक युवक, त्याने बिंदुसरा तलावामध्ये स्वतः बळी पडलेला आहे। त्यामुळं याची तातडीने बैठक घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी अजितदादांकडे मी आलो होतो। या सगळ्या प्रकरणात सहभाग आहे का? या सगळ्या पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे का? या सगळ्यांचा सहभाग आहे का? मला हिंदी में 8 बजे सर तर बीड प्रकरणावर अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुरेश धस पोहोचले होते। सुरेश धसांनी आता जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार काही पतसंस्था आहेत ज्या पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार झालेले आहेत आणि त्या संदर्भातली माहिती अजित पवार यांना देण्यासाठी आपण गेलो होतो असं सुरेश धस यांनी सांगितलं। या सगळ्या पतसंस्थांमध्ये वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का असाही प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला, मात्र सुरेश धस यांनी त्यावर कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही।